वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज आहे आपला आरीवर्क क्लासचा दुसरा दिवस, म्हणजे आपला जो काही फ्री ऑनलाइन आरीवर्कचा क्लास आहे त्याचा दुसरा दिवस। पहिला दिवस होऊन गेलेला आहे आणि पहिल्या दिवशी मी तुम्हाला आरीवर्कसाठी कुठलं मटेरियल लागतं, बेसिकली आरीवर्कच्या क्लास स्टार्टिंगला तुम्ही कुठल्या गोष्टी तुमच्याकडे हव्या आहेत, म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघून इझिली घर बसल्या ते सगळं शिकू शकाल। तर आय होप सो तो पहिल्या दिवसाचा क्लास तुम्ही अटेंड केलेला असेल आणि ज्या गोष्टी पाहिजे नाहीत तर त्या तुम्ही आणलेल्या सुद्धा असतीलच। ठीक आहे, तर आज आता आपण दुसऱ्या दिवसाला सुरुवात करणार आहोत, म्हणजेच आपला फायनली कामाला स्टार्ट करणार आहोत। तर बघा मग मी कालच तुम्हाला सांगितलेलं होतं, म्हणजे या आधीच्या पहिल्या क्लासच्या पहिल्या दिवशी की आपल्याला कुठल्या गोष्टी लागतात आणि त्यामधल्या सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी बेसिकली आपल्याला ज्या स्टार्टिंगला लागतात ती म्हणजे आपली रिंग, जी काही आपली रिंग असते तर ती मी तुम्हाला म्हटलं होतं की ती 18 इंचाची आणून ठेवायची आहे। ही तर ती लाकडी असते, तेही तुम्हाला सांगितलेलं होतं मी आणि ते आता आय होप सो तुम्ही आणून ठेवलेलं असेल। आता ती रिंग कशी आहे आणि आपल्याला जे काही स्टँड आहे ना आपलं, हे बघा आरीवर्कच्या रिंगसाठीचं हे त्याचे पाय, तर हे आता आपल्याला फिट करायचं आहे। सगळ्यात बेसिक स्टेप आहे। जर तुम्ही दुकानातून हे सामान आणल्यानंतर पहिली स्टेप असते की ही स्टँड व्यवस्थित फिट करणं आणि त्याला जी काही आपली रिंग आहे तर ती लावणं, तर ती कशी वगैरे लावायची, तर हे सगळं डिटेल आपण बघणार आहोत। तर सगळ्यात आधी आता आपल्याला स्टँड जोडायचं आहे, तर ते स्टँड जोडायला आपण सुरुवात करूयात। आणि मी म्हटलं होतं बघा इथे 4 ठिकाणी आपल्याला ते स्टँडचे जे काही हे पाय आहेत ना, म्हणजे सपोर्ट, तर ते लावायचे आहेत। आणि इथे जे आहे ना तर हे आपल्याला लूज टाईट करण्यासाठी आहे। तुमची रिंग जर बसत नसेल तर तुम्ही थोडं लूज किंवा थोडंसं टाईट तुम्हाला जसं हवं असेल तसं इथले जो काही स्क्रू आहे ना बघा इथे, तर तो फिरवून करू शकता। ठीक आहे, आता सगळ्यात आधी आपण स्टँड लावायला सुरुवात करूयात। तर आता हे जे काही स्टँड आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की हा जो काही पाय आहे ना तर तो इथे गोलाकार आहे, म्हणजे असं सपोर्ट आहे आणि हे असं स्टँड आपलं उभं राहणार आहे। आणि ह्या स्टँडला बघा इथे स्क्रू दिलेला आहे जो आपल्याला फिट करायचा आहे। तर तो सगळ्यात आधी आता आपल्याला यातून काढून घ्यायचा आहे आणि मग एक एक साईडने आपण तो फिट करणार आहोत। तर डायरेक्ट तर फिट होणार नाहीये, त्याला आपल्याला पकड जी असते ना ती लागणार आहे। जर तुमच्याकडे म्हणजे असेलच, शक्यतो आपल्या घरामध्ये ती अवेलेबल असतेच, कारण की आपल्याला कुठल्याही फिटिंगच्या कामाला ती लागत असते। सो त्याचा यूज करून सगळ्यात पहिले आता आपण हे स्टँड लावून घेऊयात। ठीक आहे, आणि त्यानंतर मग ही जी काही रिंग आहे तर ती आपण त्यावर लावणार आहोत। ठीक आहे, चला मग स्टार्ट करूयात। तर बघा मग आता आपल्याला स्टँड जोडायचं आहे, मी तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे। तर मी त्यातला एक पाय घेते बघा आणि त्याचा स्क्रू आपल्याला लूज करायचा आहे बघा, ह्या पद्धतीने आपण तो लूज करून घेतलेला आहे। ठीक आहे, आणि आता इथे जे होल आहे ना दिसतंय का, त्यामध्ये आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने टाकायचं आहे आणि हे स्टँड आपल्याला सरळ पकडायचं आहे। तर त्यामुळे मग मी इथे श्रीला घेतलेला आहे मदतीला, म्हणजे तो तिकडून पकडेल आणि मला लावता येईल। तर तुम्ही सुद्धा मदत घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट हे केलं तरी सुद्धा चालेल। आता आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त हा स्क्रू जो आहे ना हा फिरून आपल्याला पॅक करायचा आहे। आता स्टार्टिंगला मी हातानेच करते आणि मग त्यानंतर बघा पकडच्या साहाय्याने करते, कारण की हाताने तो जास्त पॅक होणार नाहीये जेवढा आपल्याला हवा आहे, कारण की स्टँड आपलं पॅक राहणं जास्त गरजेचं आहे, तरच ते तिन्ही पण आपले जे काही पाय आहे 4 तर ते व्यवस्थित एकाच लेवलमध्ये व्हावे यासाठी। तर मग व्यवस्थित ते टाईट करून घ्यायचे आहे आणि ते पॅक पकडायचे, कारण की काय होतं ज्यावेळेस आपण ना तो स्क्रू पॅक करतो ना त्यावेळेस खालचा पाय पण हलला जातो आणि त्यामुळे मग ते पॅकच होत नाही, त्यामुळे ते टाईट जास्त करणं गरजेचं आहे। तर जेवढं शक्य आहे तेवढं मी इथे टाईट करून घेते, हे बघा। ठीक आहे, तर या साईडचा आपण हा पाय लावून घेतलेला आहे। सेम ह्याच पद्धतीने आता उरलेले सुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे। तर दुसऱ्या साईडचं सुद्धा मी आता इथे स्क्रू खोलून घेते आणि बरोबर तसंच आपण जसं पहिला लावलेला आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला त्यामध्ये हे अडकून घ्यायचं आहे आणि पॅक करून घ्यायचं आहे।
तर आधी जेवढं शक्य आहे तेवढं मी डायरेक्ट हाताने करते, तर तुम्ही सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं हाताने करू शकता। जास्त टाईट करायचं असेल तर आपल्याला मग पकडची गरज असते। तर मग हे पूर्ण असं व्यवस्थित दाबून धरायचं आहे आपल्याला, इथे पकड असं वरती, आणि मग हे मी आता पकडच्या साहाय्याने पॅक करून घेते। आधीचं थोडंसं याच्यापेक्षा लूज आहे, तर मग मी ते टाईट करून घेते। तर तुम्ही सुद्धा व्यवस्थित चेक करायचं आहे, आणि पूर्ण लावल्यानंतर पण आपल्या लक्षात येईल की आपल्याला ते किती टाईट करायचं आहे। तर बघा इथे 2 लावलेले आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित। आता उरलेले 2 पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने लावून घ्यायचं आहे। सेम तसं स्क्रू काढायचं, खूप अवघड नाहीये, फक्त ना म्हणजे शक्यतो सगळे स्टँड सेमच असतात। त्यामध्ये फरक हा असतो की हे जे काही स्क्रूच आहे ना, हे काही काहींचं आतल्या साईडने पण असतं, तेवढा फक्त एक फरक आहे। तर तुमचं कसं आहे त्यानुसार डिपेंड आहे, पण सिम्पली तुम्हाला फक्त स्क्रू खोलून त्यात अटकवायचं आहे। त्यात 2 व्हरायटी असतात, तर मला जी व्हरायटी मिळाली ती मी घेतलेली आहे, तर तुम्हाला सुद्धा जी मिळेल ते तुम्ही यूज करू शकता। बघा 3 पण झालेले आहेत, आता एकच बाकी आहे फक्त, तर ते आपण लावून घेऊया। ते बघा मी हाताने केलेलं आहे, आणि त्यानंतर मग थोडंसं पॅक करून घेते इथे। तर तुम्ही सुद्धा अशी पकड म्हणजे सगळ्यांकडे अवेलेबल असते, तुम्हाला माहिती आहे, लाईटच्या कामाला वगैरे किंवा नट फिटिंगला वगैरे लागते, सो त्याचा यूज करायचा आहे। आणि बघा मग फायनली आपलं हे स्टँड एकदम परफेक्ट असं लावून झालेलं आहे, तुम्ही ते बघू शकता। त्याची लेवल वगैरे सुद्धा एकदा ठेवून बघायची, वर खाली तर नाहीये ना, तर हे तर बरोबर आहे एकदम व्यवस्थित, ठीक आहे। आता यावर आपल्याला रिंग बसवायची असते, तर ती रिंग कशी बसवायची तर ते मी तुम्हाला सांगते। तर बघा आता तुम्हाला हे तर स्टँड दिसतच असेल, आणि मी म्हटलं की रिंगला 2 रिंग असतात ऍक्च्युली, हे बघा, एक इनर आणि एक आउटर, तर ती अटकवलेलीच आहे मी। पुन्हा आपल्याला काय करायचं असतं, कपडा लावण्यासाठी हे आधी ओपन करावं लागतं, आणि यामध्ये कपडा टाकून ही रिंग पुन्हा आपल्याला एक बरोबर इनर आणि एक आउटर ह्या पद्धतीने पॅक करायची असते। तर ती जोडणं म्हणजे एकमेकात टाकणं थोडंसं टाईट होतं आपल्याला एका ठिकाणी कुठेतरी फक्त, पण तेवढं आपण करू शकतो। फक्त हे बघा ह्या पद्धतीने असं थोडं थोडं प्रेस करून घ्यायचं, आणि ती बरोबर त्यात सेट होते, हे बघा। आता ही जी रिंग आहे ना, ही आपल्याला इथे स्टँडवर ठेवायची असते। आता बऱ्याचदा काय होतं की जे काही स्टँड आहे ना, तर हे सुद्धा वेगवेगळं असतं, त्याला आतल्या साईडने एक जर सपोर्ट असेल तर तुम्ही ही रिंग आतल्या साईडने ठेवायची आहे, आणि जर का तुमच्या रिंगला बाहेरच्या साईडने सपोर्ट असेल तर तुम्ही बाहेरच्या साईडने। आता ही जी काही रिंग आहे, तर याला बघा आपण जे काही लावलं होतं, नट फिटिंग केली होती बघा, तर ते बाहेरच्या साईडने आहे, आतल्या साईडने ही रिंग पूर्ण प्लेन आहे। तर मग सॉरी स्टँड, तर त्या स्टँडवर ही रिंग आपल्याला म्हणजे बाहेरच्या साईडने बसवायची आहे। हे बघा व्यवस्थित हे असं ताणून एकदम अशी टाईट बसवायची आहे आपल्याला, हे बघा, ठीक आहे। तुमच्या लक्षात आलंच असेल, मी तुम्हाला थोडंसं स्टँड हलवून दाखवते। हे बघा आतल्या साईडने आपलं स्टँड आहे, आणि त्याच्यात बाहेरच्या साईडने आपली ही रिंग पूर्ण बसलेली आहे एकदम व्यवस्थित। हा, तर मी पुन्हा सांगते, स्टँड मध्ये फरक असतो। जर का तुमच्या स्टँडला आतल्या साईडने सपोर्ट असेल तर ही रिंग तुम्ही आतल्या साईडने बसवायची आहे, हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे। स्टँड मध्ये खूप साऱ्या व्हरायटी नसतात, पण 2 व्हरायटी असतात, आतून किंवा बाहेरनं। जर बाहेरनं असेल तर ती रिंग बाहेरनं बसवायची आहे, आणि जर आतून असेल तर ती रिंग तुम्हाला आतून बसवायची आहे। याला बाहेरनं होतं, त्यामुळे मी ह्या साईडने व्यवस्थित बघा ह्या पद्धतीने इथे फिट करून घेतलेली आहे, म्हणजे आपला स्टँड सुद्धा फिट झालेला आहे। आणि आपल्याला ही रिंग स्टँडला कशी लावायची तर हे सुद्धा नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल। स्टँडची लेवल व्यवस्थित आहे। जर का तुमचा पाय थोडासा वरखाली होत असेल तर एखादा तुमचा स्क्रू लूज असू शकतो, तर तेवढा तो टाईट करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर एवढं नक्कीच तुमच्या आज लक्षात आलेलं असेल। त्याचबरोबर ही रिंग इथे एकदम टाईट बसलेली आहे, जर का ती तुमची लूज बसत असेल तर बघा आता हे जे काही स्टँड आहे ना, तर याला इथे एक स्क्रू दिलेला आहे, हे बघा दिसतोय, तर तो टाईट करायचा जर का लूज बसत असेल तर। आणि जर म्हणजे त्याच्यात हेच होत नसेल तर मग
थोडा लूज करून घ्यायचा आहे. म्हणजे दोन ऑप्शन आहे, फक्त तो टाईट बसला पाहिजे आणि हा एकदम टाईट बसलेला आहे. त्यामुळे आता मला इथे काहीच करायची गरज नाही. शक्यतो ते असतं, पण कधी कधी कसं होतं, कमी जास्त जर असेल तर तेवढं आपण करू शकतो. आणि तिथे बघा तेवढी मार्जिन सुद्धा आहे. किती स्क्रू आपण एवढा एक बोट तरी अंतर आहे की आपण हे जवळ आणू शकतो. तर बघा मग आता हे यासाठी आहे. आता ही मी तुम्हाला म्हटलंच होतं या आधीच्या म्हणजे क्लासच्या पहिल्याच दिवशी की आपल्याला शक्यतो 18 इंचची ही रिंग घ्यायची असते. पण बायचान्स जर का तुम्हाला छोटी मिळाली तर मग हा स्क्रू तुम्हाला पॅक करावा लागेल. ठीक आहे, त्यासाठी. आणि 18 इंची ह्या स्टँडला तर व्यवस्थित बसते. पण जरी बायचान्स थोडी लूज टाईट असेल तर आपण तेवढं फक्त या पकडच्या साह्याने टाईट किंवा लूज करायचं आहे, ज्याची तुम्हाला गरज असेल ते. ठीक आहे, आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल की तुम्ही आणलेलं स्टँड कसं फिट करायचं आणि स्टँडला रिंग सुद्धा कशी फिट करायची. तर हा महत्वाचा पॉइंट होता. सो त्यामुळे मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं की आपल्याला ना ही रिंग स्टँडला व्यवस्थित लावता येत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला आपलं काम असं प्रॉपर करता येत नाही. त्यामुळे हे सुद्धा खूप महत्वाची आणि पहिली स्टेप आहे आपली क्लासची. तर तुम्ही सेम मी आज जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने स्टँड फिट करायचा आहे आणि त्याला ही रिंग सुद्धा फिट करून बघायचं आहे. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मग मी तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय, कशामुळे येतोय, तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. ठीक आहे, आय होप सो आजचं जेवढं सांगितलेलं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. आणि आता मी त्याच्या पुढचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करेल. कारण की काय होतं की एकाच दिवशी खूप सारं घेतलं की खूप डोक्यावरून जातं आणि त्या गोष्टी खूप अवघड वाटतात. सो त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप एक एक कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करणार आहोत, जेणेकरून ते तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आणि फक्त लक्षात येणंच नाही तर ते तुम्ही करून बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट केलाय की दुसऱ्याच दिवशी त्या तुमच्या जे काही तुमचे प्रॉब्लेम्स येत असेल तर ते क्लिअर होतील आणि मग तुम्हाला पुढे शिकायला इंटरेस्ट पण येईल आणि त्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटतील. त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत, जेणेकरून एकदा शिकलं की परत तुम्ही विसरणार नाही. ठीक आहे, आणि जर तुम्हाला हे करताना दिसत वगैरे नसेल तर तुम्ही व्हिडिओ थोडा मागे पुढे घेऊन बघू शकता. तुम्हाला जर वाटलंय तरी मी म्हणजे अतिशय सावकाशपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जरी तुम्हाला बायचान्स वाटलं की थोडं फास्ट झालेलं आहे किंवा एखादी गोष्ट तुम्हाला कळाली नाहीये तर तुम्ही व्हिडिओ मागे घेऊन पुन्हा प्ले करून व्यवस्थित बघू शकता की ती गोष्ट कशी केलेली आहे. तसं यात खूप अवघड काहीच नव्हतं, पण ही महत्वाची आणि बेस्ट आणि पहिली स्टेप आहे. सो त्यामुळे मी तुमच्यासोबत अतिशय व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर तुम्ही एवढा आज करून बघायचं आहे. ठीक आहे, सो नक्कीच करून बघाल. आणि आय होप सो आज मी तुम्हाला जे काही महत्त्वाचं पॉईंट सांगितलेले आहे तर ते तुमच्या लक्षात आलेलंच असेल. ठीक आहे, चला मग आता याचं जे काही पुढचं आहे तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, चला मग भेटूया आपण नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.